तर मढी गावातील वाद आता शमल्याचं पाहायला मिळते। खरं तर गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे, मात्र रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांवर अजूनही बंदीच आहे। बाहेरून येणाऱ्या धर्मांध, मढी देवस्थानच्या रूढी परंपरा न पाळणाऱ्या तसेच अवैध धंदे, दारू विक्री आणि मांस मटण खाणाऱ्या लोकांना मढी यात्रेत व्यवसायास बंदी घालण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आलाय। मढी गावचे सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर काल पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यात आली होती। या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मतदान करून बहुमतानं रूढी परंपरा न पाळणाऱ्या आणि अवैध व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येणार नाही असा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे। ठरावाच्या बाजूने 327 मतदान झालेलं आहे आणि ठरावाच्या विरोधात 127 मतदान झालेलं आहे। म्हणजे तो ठराव या ठिकाणी पास झालेला आहे। सर्व गावकऱ्यांनी त्यासाठी पाठिंबा दिलेला आहे। गावकऱ्यांचा सपोर्ट होता म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे। कारण गावकऱ्यांनी आतापर्यंत हे आम्ही सगळे सहन करीत आलोय आणि म्हणून त्याचा हा आज कुठेतरी उद्रेक झालेला आहे। आजची सभा सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात सुखरूप पार पडली। इथे कुठलाही चुकीचा विषय झाला नाही। मढीची यात्रा ही पहिल्यापेक्षा जास्त भरल, कारण याच्यामध्ये सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे ग्रामस्थ हे सगळे दुकानदाराला सहकार्य करणार आहेत। दुकानदाराला कुठल्याही पद्धतीने बंदी नाही आहे। फक्त विषय काय झाला का जे लोक बाहेरून येऊन 2 नंबर धंदे करतात, हे धंद्याला तर आमचा सगळ्या गावकऱ्याचा विरोधच आहे। या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी साजरी होणार आहे। या यात्रेला कुठल्याही प्रकारचं जे अवैध धंदे होते, लाल काळा असेल, खिसे कापणे असेल, चोरी असेल, त्याच्यानंतर सोरट असेल, चक्री असेल, बिंगो असेल, अशा प्रकारच्या कुठल्याही अवैध धंद्याला इथं सारा दिला जाणार नाही। मागच्या वेळेस ठराव रद्द केला होता का गावाच्या याला सपोर्ट नाही म्हणून, पण ह्या वेळेस सगळ्या गावांनी सपोर्ट केलेला आहे याला। त्यामुळे आम्हाला सर्वांना एकदम आनंद व्यक्त झाला आहे आणि सरपंचाच्या मानव तितके आभार कमी येतं, कारण सरपंचांनी एकदम चांगलं काम केलेलं आहे। विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही। नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।